वरुड शहरात तयार होत आहे 100 बेडचे भव्य उपजिल्हा रुग्णालय। आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना मोठे यश। आता वरुड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात मिळणार अमरावती नागपूर येथील सर्व सुविधा। आमदार देवेंद्र भुयार यांच्या तत्परतेने वरुड येथील उपजिल्हा रुग्णालयाचं काम युद्ध पातळीवर सुरू। वरुड मोर्शी तालुक्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांची धावपळ सुरूच। देवेंद्र भुयार उद्या आमदार राहील नाही राहील, कारण हे शाश्वत नाही आहे। आमदारकी म्हणजे पिढीजात माझ्या वडिलोपार्जित काही धंदा नाही, तो काही व्यवसाय नाही। मी चळवळीतून काम करणारा कार्यकर्ता आहो, परंतु माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये, त्यांना चांगल्या दर्जाची आरोग्य सोयीसुविधा जे मी मुंबईला, पुण्याला, नागपूरला नेऊन देतो ते सुविधा या एकाच छताखाली माझ्याच मतदारसंघात मिळावी, या भावनेतून मी सगळी आरोग्य यंत्रणा इथं उभा करायला लागलो आणि त्याचं फळ खऱ्या अर्थानं आपल्याला दिसायला लागलं। ज्या दिवशी आमदार देवेंद्र भुयार राहणार नाही, पण इथं उपचार घेणारा माणूस ज्यावेळेस चांगल्या दर्जाचं उपचार होऊन ज्यावेळेस परत जाईल त्यावेळेस देवेंद्र भुयाराचं नाव एक नक्की निघाल्याशिवाय राहणार नाही, चांगलं नाव निघाल्याशिवाय राहणार नाही। याच्यातच देवेंद्र भुयारचा खरा आनंद राहील। चांगल्या दर्जाचा उपचार घेऊन चेहऱ्यावर हसत खेळत तो माणूस हा इथून जाईल, तो आनंद खऱ्या अर्थानं देवेंद्र भुयारासाठी राजकीय कारकीर्द यशस्वी झाल्याचा राहणार आहे। आणि मंडळी, हे आहे वरुड शहरात तयार होणारे 100 बेडचे सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रुग्णालय, अर्थात वरुड मोर्शी तालुक्यातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून याची भविष्यात ओळख असणार आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार देवेंद्र भुयार यांनी कोरोनाच्या संकटाचा सामना करत वरुड मोर्शी तालुक्यातील रुग्णांचे होणारे हाल स्वतः डोळ्यांनी अनुभवले असून त्यांना वरुड मोर्शी तालुक्यात आरोग्य सुविधा कमी असल्याची बाब लक्षात आली। वरुड पासून नागपूर आणि अमरावती हे दोन्ही जिल्ह्याचे ठिकाण 100 किमी अंतरावर असल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास अनेक वेळा आले। विशेष म्हणजे वरुड शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची होणारी गर्दी, तेथील असुविधा अशा अनेक त्रुट्या आमदार भुयार यांच्या लक्षात येताच तेव्हापासूनच आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड मोर्शी तालुक्यात आरोग्य सुविधा बळकट करण्याचा संकल्प हाती घेतला आणि यातीलच आरोग्य सुविधेतील सर्वात मोठं रुग्णालयाचं काम म्हणजे वरुड शहरात तयार होणारे उपजिल्हा रुग्णालय आहे। वरुड शहरात तयार होत असलेले उपजिल्हा रुग्णालय वरुड शहरातील बंदे कुटुंबांनी दान दिलेल्या एकूण 5.5 एकर शेतात तयार होत असून यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी राज्य सरकारकडून या उपजिल्हा रुग्णालयासाठी 50 कोटी 23 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणलाय। हे उपजिल्हा रुग्णालय ग्राउंड फ्लोअर प्लस 2 फ्लोअर असे एकूण 3 फ्लोअरचे असणार आहे। यात 3 लिफ्ट असणार आहे, तर रुग्णालयात इतर सर्व फर्निचर देखील तयार होणार आहे। यात एकूण 100 बेड उपलब्ध असणार असून एकाच वेळी शेकडो रुग्ण उपचार घेऊ शकणार अशा सुविधा देखील उपलब्ध असणार आहे। या उपजिल्हा रुग्णालयात मुख्य सुविधेपैकी रक्तपेढी अर्थात ब्लड बँक, सिटी स्कॅन मशीन, MRI मशीन, ट्रामा केअर, कार्डियक ॲम्ब्युलन्स आणि इतर सर्व छोट्या मोठ्या सुविधा उपलब्ध असणार आहे। त्यामुळे आता अमरावती आणि नागपूर सारख्या ठिकाणी मिळणाऱ्या सर्व सुविधा आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नाने वरुड शहरातच रुग्णांना मिळणार आहे। त्यामुळे वरुड शहरातील अनेक नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार देखील मानले आहेत। विशेष म्हणजे आमदार देवेंद्र भुयार यांचे या रुग्णालयाच्या कामावर विशेष लक्ष असून हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि लवकरच या रुग्णालयाचे काम पूर्ण होणार असून वरुड तालुक्यातील रुग्णांच्या सेवेत हे उपजिल्हा रुग्णालय सुरू होणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी अमरावती टुडे न्यूजला दिली आहे। विशेष म्हणजे वरुड मोर्शी तालुक्यातील हजारो रुग्णांना आरोग्य सुविधेसाठी अमरावती, नागपूर या ठिकाणी जावं लागत होतं। तो त्रास आता लवकरच कमी होणार असल्याचं आमदार देवेंद्र भुयार यांनी अमरावती टुडे न्यूजशी बोलताना सांगितले आहे। आम्ही या रुग्णालयाचा पूर्ण आढावा घेतला असून आमदार देवेंद्र भुयार व वरुड शहरातील विशिष्ट नागरिकांशी बातचीत केली आहे। पाहूया। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। वरुड शहरात उपजिल्हा रुग्णालयाचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। वरुड शहरातील उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करताना आज विद्यमान आमदार देवेंद्र भुयार आपल्यासोबत आहेत। काय सांगणार भाऊ, कशी ही संकल्पना सुचली की वरुड शहराच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय व्हावं?
मुळात आपला वरुडपासून नागपूरचं अंतर 100 किलोमीटर आहे आणि वरुडपासून अमरावतीचं अंतर 90-95 किलोमीटर. एखादा पेशंटला एका साप जरी चावला तर त्याला डायरेक्ट रेफर अमरावतीलाच करावं लागत होतं. डिलिव्हरीचा कॉम्प्लिकेशनवाला एखादा पेशंट असला तिलासुद्धा आपल्याला मुंबईला अमरावती किंवा नागपूरला पाठवायची गरज भासत होती. आणि मग हे सगळी बाब माझ्या लक्षात आली आणि त्यावेळेस मी प्राकर्षण लक्ष घातलं. राज्य सरकारकडनं, आदरणीय अजितदादांकडनं, शासनाकडनं मी निधी प्राप्त करून घेतला 2020मध्ये. आणि उपजिल्हा रुग्णालय, पूर्वी इथं ग्रामीण रुग्णालय होतं 30 बेडचं, म्हणजे डिलिव्हरीच्या बाया एका बेडवर 2-2 झोपण्याची वेळ आमच्यावर आली होती. तालुक्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, जन्मदर जास्त आहे आणि मग अशा वेळेस 2-2 पेशंट झोपवणे आणि त्याला ट्रीटमेंट करणे फार कसरत आमच्या स्थानिक पोद्दार डॉक्टरांची होत होती. ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला. ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालय केला, सुंदरजना घाटले एक नवीन ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं, तिकडे लोणीलासुद्धा एक ग्रामीण रुग्णालय केलं आणि थोड्या दिवसामध्ये मी राजुरा बाजारलासुद्धा स्वतंत्र ग्रामीण रुग्णालय 30 बेडचं करण्यासाठी मी शासनाकडे प्रस्ताव सादर केला. म्हणजे तालुक्यातली जी आरोग्य यंत्रणा आहे ही सक्षम आणि भक्कम व्हावी या भावनेतून काम करायला लागलो. आजपासून 75 वर्षाचा विचार, म्हणजे 2024पासून 75 वर्षाचा विचार करून या मतदारसंघामध्ये आरोग्य यंत्रणा उभी आणि सक्षम करण्याचं काम खऱ्या अर्थानं मी केलेलं आहे. बरं, कुठल्या कुठल्या सुविधा या उपजिल्हा रुग्णालयात मिळणार आहे? याच्यामध्ये पूर्वी 50 बेडला आपण मान्यता केली, मग नंतर असं लक्षात आलं की अतिरिक्त बेड आणखी आपल्याकडे असू दे, कारण आपल्याला उद्या डायलिसिस चालू करायचा. डायलिसिस मी इथे मंजूर केलं. इथं मी ट्रामाकेअरचा शासनाकडे प्रस्ताव केला. ट्रामाकेअरसुद्धा मंजूर थोड्या दिवसामध्ये मी करणार आहोत. इथे आपण अँजिओग्राफी करण्याची सुद्धा आपली तयारी आहे. आणि मग परत जे सध्या अस्तित्वात असणारं जे ग्रामीण रुग्णालय आहे 30 बेडचं, त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल कसं करता येईल यासाठी सुद्धा आमचा सातत्यानं प्रयत्न आहे. पण या इथं ब्लड बँक सहित, म्हणजे एक ब्लड बँक आपण मंजूर केली होती त्या काळामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये, तिथं आम्ही एक वेगळं काम चालू केलं भविष्याच्या दृष्टिकोनातून. आणि इथं स्वतंत्र एक फ्लोरच आपण ब्लड बँकेचा घेतलेला आहे. आणि जवळपास सगळ्याच सुविधा, म्हणजे सिटी स्कॅन मशीन, MRI मशीन, या सगळ्या एका छताखाली आणण्याचा आमचा मानस आहे. आम्ही तो पूर्णच असणार. ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी असणार. हे ॲम्ब्युलन्स मुळात मी कोरोनाच्या काळामध्ये 5-5 ॲम्ब्युलन्स आमदार निधीतून मी खरेदी करून मतदारसंघाला दिल्या. आमचा उद्देश होता का ते ॲम्ब्युलन्स फुकट आपल्या लोकल उपयोगात आणता यावी. काही आमच्या सहकारी मित्रांनी तक्रारी केल्या आणि ते ॲम्ब्युलन्स आम्ही चांगली चालवत होतो, ते आमच्याकडनं काढली. आता मात्र त्याचे पैसे खर्च करून आम्हाला ॲम्ब्युलन्स वापरावी लागते. काही कौटुंबिक व्यवहार करावा लागते आणि ते कौटुंबिक व्यवहार त्यांना लोकांना आवडले नाही, त्याच्यामुळं त्यांनी ते फुकटात मिळणारी ॲम्ब्युलन्स आणि जनतेला पैसे देऊन खर्च करावं लागते. ते ॲम्ब्युलन्ससुद्धा इथं सगळ्या सोयीसुविधा इथं उपलब्ध करून देणार आहोत. बरं, तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणणं ह्या काही साधी गोष्ट नव्हती. कुठल्या अडचणीचा सामना करावा लागला, कुठले अडथळे यामध्ये आले? खरं म्हणजे माझ्या मतदारसंघातले जे राजकीय विरोधक आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो का त्यांच्या प्रेरणेतूनच मी हे सगळं करायला लागलो. कारण ते बोलले नसते, त्यांनी टोचलं नसतं, त्यांनी शिव्या दिल्या नसत्या, त्यांनी भडव्या म्हटलं नसतं, त्यांना हरामखोरा म्हटलं नसतं, मी कामच नसतं करू शकलो. म्हणून मी माझी लाईन ठरलेली आहे, कुणाला काय बोलायचं त्यांना बोलू द्यायचं, त्याच्यातून चांगलं काहीतरी नवीन काढायचं आणि आपलं काम चोख पद्धतीनं बजावायचं. आपल्याला त्यांचं काम त्यांनी करावं, आपलं काम आपण केलं पाहिजे. विरोधक हे खरोखर विकासासाठी, माझ्या मतदारसंघातले विरोधक हे विकासासाठी फार पूरक आहे. त्यांनी कायम कुठल्या ना कुठल्या कारणावर, म्हणजे देवेंद्र भुयारनं निळं शर्ट घातल्या याच्यावरही टीका केली, तर त्याच्यामुळं त्यांच्या टीकेतून मी चुकीचं कधी घेतलं नाही, उलटा कधी घेतलं नाही, वेगळा त्याचा अर्थ काढून घेतला आणि मी चांगला अर्थ काढून घेतला आणि त्या टीकेतून मी सावरलो, दुरुस्त झालो आणि चांगलं काम या मतदारसंघामध्ये या विकासाच्या रूपानं आपल्याला 2019पासून 20पासून आपल्याला हे सगळं दिसायला लागेल. बरं, आरोग्याच्या प्रश्नावर फार जास्त आपला भर असतो. विविध विकास कामं होत आहे, मात्र आरोग्याच्या प्रश्नावर का भर? कुठं हे उणीव भासली होती वरुड तालुक्यात, मोर्शी तालुक्यात? देवेंद्र भुयार उद्या आमदार राहील नाही राहील, कारण हे शाश्वत नाही आहे. आमदारकी म्हणजे पिढीजात माझ्या वडिलोपार्जित काही धंदा नाही, तो काही व्यवसाय नाही. मी चळवळीतून काम करणारा कार्यकर्ता आहो. परंतु माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये, त्यांना चांगल्या दर्जाची आरोग्य सोयीसुविधा जे मी मुंबईला, पुण्याला, नागपूरला नेऊन देतो, ती सुविधा या एकाच छताखाली माझ्याच मतदारसंघात मिळावी या भावनेतून मी सगळी आरोग्य यंत्रणा इथं उभं करायला लागलो आणि त्याचं फळ खऱ्या अर्थानं आपल्याला दिसायला लागलं. ज्या दिवशी आमदार देवेंद्र भुयार राहणार नाही, पण इथं उपचार घेणारा माणूस ज्यावेळेस चांगल्या दर्जाचं उपचार होऊन ज्यावेळेस परत जाईल त्यावेळेस देवेंद्र भुयाराचं नाव एक नक्की निघाल्याशिवाय राहणार नाही, चांगलं नाव निघाल्याशिवाय राहणार नाही. याच्यातच देवेंद्र भुयारचा खरा आनंद राहील. चांगल्या दर्जाचा उपचार घेऊन चेहऱ्यावर हसत खेळत तो माणूस हा इथून जाईल, तो आनंद
खऱ्या अर्थानं देवेंद्र भुयारासाठी राजकीय कारकीर्द यशस्वी झाल्याचा राहणार आहे आणि त्या पद्धतीनं या मतदारसंघातली मी आरोग्य यंत्रणा चांगली सक्षम केली. इथे किती फ्लोअर असणार आहे आणि किती दिवसात हे काम पूर्ण होणार आहे? मुळात टेक्निकल पर्सन मी नाही आहे, ते तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे. त्यांनी जो राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला, ज्या लोकांची रिक्वायरमेंट किती आहे मतदारसंघामध्ये, जन्मदर किती आहे, किती बेड आपल्याला लागणार, शेजारीनला किती लागणार, नॉर्मल डिलिव्हरीला किती लागणार, जनरल पेशंट आले तर त्यांना किती लागणार, ह्या सगळ्या गोष्टीचा हिशोब काढून डॉक्टर पोद्दार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता त्यांनी प्रस्ताव सादर केला. त्याला फक्त पैसे उपलब्ध करून देण्याचं काम मी केलेलं आहे. आपण बघू शकतो हे होते विद्यमान आमदार देवेंद्र भुयार साहेब. हे आज उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करताना त्यांनी या सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे. लवकरच वरुड तालुक्याच्या सेवेत हे उपजिल्हा रुग्णालय सुरू होणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर मीना सुधाकर बंदे, राहणार वरुड, जिल्हा अमरावती. मी वरुडमध्ये गेले 38 वर्षापासून प्रॅक्टिस करते. माझी जनरल प्रॅक्टिस आहे, मॅटर्निटी आहे. वरुडमध्ये अनेक गायनेकोलॉजिस्ट आहे, सगळ्यांकडे रुग्णांची गर्दी असते, पण त्याहीपेक्षा ग्रामीण रुग्णालय वरुडमध्ये पेशंटची खूप जास्त गर्दी असते आणि तिथे ती गर्दी पाहता आणि सुखसोयी ज्या रुग्णांना मिळतात हे पाहता ग्रामीण रुग्णालयाचं श्रेणीवर्धन झालं आणि आता उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा आपल्या ग्रामीण रुग्णालयाला मिळालेला आहे. मग पेपरमध्ये ॲड आली की उपजिल्हा रुग्णालय वरुडमध्ये होणार आणि त्याच्यासाठी जागा पाहिजे, पण जागेसाठी ते काम बरेच दिवस रखडलं गेलं. मग आम्ही ती पेपरमधली ॲड वाचली आणि जो जागा देईल त्याचं नाव आम्ही त्या रुग्णालयाला देऊ असं त्या ॲडमध्ये लिहिलेलं होतं. मग आम्ही ती ॲड पाहिली आणि मग सहजच आमच्या मनामध्ये विचार आला की चला, आपली वडिलोपार्जित जागा आहे ती आपण ह्या उपजिल्हा रुग्णालयाला का देऊ नये आणि आपल्या काकाजी काकूंचं नाव आपण त्याच्यासाठी देऊ शकतो. मग हा विचार आम्ही त्यांच्यापुढे मांडला की आम्हाला जागा द्यायची आहे, पण अशी अशी आमची अट आहे. मग GRमध्ये नाव देता येत नाही, उपजिल्हा रुग्णालयाला कोणाचं प्रायव्हेट नाव देता येत नाही असं आम्हाला सांगण्यात आलं. मग परत आमच्या मनामध्ये थोडं किंतु परंतु झालं, पण मग जेव्हा आमदार साहेब निवडून आले आणि त्यांनी सरळ आमच्याशी भेट घेतली आणि आम्हाला बोलले की तुम्ही जागेला नाव देता येणार नाही, पण तुम्ही मन मोठं करा डॉक्टर साहेब आणि जागा देऊन टाका. मग सुरुवातीला आम्ही ठीक आहे म्हटलं, 3 एकर जागा दिली, पण उपजिल्हा रुग्णालयाचा जो प्लॅन बनवून आलेला होता तो त्या 3 एकर जागेमध्ये बसत नव्हता. मग परत आमदार साहेब म्हणाले अजून डॉक्टर साहेब थोडंसं मन मोठं करा आणि 2.5 एकर जागा देऊन टाका. मग आम्ही एका शब्दात त्यांना 5.5 एकर जागा पूर्ण नावे करून दिली आणि आमदार साहेबांनी सुद्धा त्या जागेसाठी शासनाकडून पाठपुरावा घेतला आणि निधी आणला आणि त्याचं काम सुरू झालं. मग आम्हीच विचार केला की आपण जे काही कमवलेलं आहे किंवा आपल्याला वडिलोपार्जित जे मिळालेलं आहे ते समाजासाठी का उपयोगात येऊ नये, म्हणून आम्ही हा विचार केला. कारण जे आपण कमवतो ते समाजाकडूनच कमवतो आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा विचार मनात आला आणि आम्ही सरळ त्या जागेसाठी 5.5 एकर जागा देण्याचं कबूल केलं आणि आज त्या जागेवर डौलदार इमारत काम सुरू आहे. खूप छान काम सुरू आहे, आम्ही स्वतः पाहून आलो आणि त्या जागेवर जी वास्तू उभी झाली आहे तिथे गरीब रुग्णांची, गरजू रुग्णांची खरोखर सोय होणार आहे. तिथे सगळ्या फॅकल्टीज येणार आहे, CT स्कॅन, MRI पासून तर सगळे डॉक्टर तिथे तुम्हाला सुखसोयी देणार आहेत. रुग्णांना ब्लड बँकसुद्धा तिथे येणार आहे, कार्डियक युनिट येणार आहे. तर अशा सगळ्या सुखसोयींनी सज्ज असं उपजिल्हा रुग्णालय वरुडला काम सुरू झालेलं आहे आणि 1-1.5 वर्षाच्या आत ते काम पूर्णत्वास येईल अशी आम्हाला खात्री वाटते. ह्या कामासाठी खरोखर देवेंद्र भुयार जे आपले लाडके आमदार आहेत त्यांनी खरोखर पाठपुरावा घेतला आणि निधी आणला आणि त्यामुळे हे काम खरोखर पूर्णत्वास येण्यास मदत होत आहे आणि त्यामुळे गरजू रुग्णांची नक्कीच तिथे चांगली व्यवस्था, सोय, ट्रीटमेंट होणार आहे, त्यात काही शंका नाही. वरुड शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी खूप होत असल्याने अनेक रुग्णांना योग्य उपचार मिळत नव्हते आणि वरुड शहरापासून नागपूर आणि अमरावती हे 100 किलोमीटर अंतरावर असल्यास अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत होते. ही बाब माननीय आमदार देवेंद्रजी भुयार यांच्या लक्षात आली आणि त्यांना राज्य सरकारकडे पाठपुरावा करून वरुड शहरातील उपजिल्हा रुग्णालयासाठी 50 कोटी 23 लक्ष रुपये मंजूर करून आणले
आता त्या रुग्णालयाचे काम सुरू असून आणि लवकरच ते रुग्णांच्या सेवेत सुरू होणार आहे. या उपजिल्हा रुग्णालयामुळे आता रुग्णांना अमरावती किंवा नागपूर जाण्याची वेळ येणार नाही व त्यांचे सर्व उपचार आपल्या वरुड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये होतील. म्हणून माननीय आमदार देवेंद्रजी भुयार यांचे मी जाहीर आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी प्रभाकर काळे, वरुड शहराचा नागरिक आहो, सामाजिक कार्यकर्ता आहो. 5-6 वर्षाच्या पहिले आम्ही मुंबईला आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना भेट घेतली आणि वरुड शहरामध्ये एक उपजिल्हा रुग्णालय व्हावं व त्यामध्येच रक्तपेढी व्हावं याकरता आम्ही तिथं निवेदन दिलं. त्यानंतर काही वर्ष निघून गेले, काही दिवस, आणि मग विधानसभेची निवडणूक आली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार देवेंद्र भुयार हे आमदार झाले. त्यानंतर आम्ही आमदाराला भेट घ्यायसाठी गेलो. काही नागरिक उपस्थित होते. आम्ही सांगितलं का बाबा हे उपजिल्हा रुग्णालय इथं झालं तर खूप चांगलं होईल. मग त्यांची जागाचा विषय होता. जागा कोणी या वरुड शहरात देत नव्हतं, कारण का इथं जागा खूप महाग असल्यामुळे कोणी देत नाही. तसंच मग आमदार देवेंद्र भुयार आणि आम्ही काही मंडळी माननीय डॉक्टर सुधाकरराव बंदे आणि मीनाताई बंदे यांची भेट घेतली जागेसाठी. आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं की माझी जागा मी देण्यास तयार आहो. उपजिल्हा याच्यापेक्षा कोणती मोठी गोष्ट नाही आहे. आणि त्यांनी बिना अट कोणतेही नाव न देता ते मंजूर झाले आणि त्यांनी त्याची जागा पहिले 3 एकर जागा दिली. आणि ते जागा कम पडत असल्यामुळे आमदाराच्या म्हणण्यानुसार व आग्रहानुसार त्यांनी अजून 2.5 एकर जागा अशी टोटल 5.5 एकर जागा त्या उपजिल्हा रुग्णालयासाठी त्यांनी दानपत्र शासनाला करून दिले. आणि दानपत्र करून दिल्यानंतर आमदार देवेंद्रजी भुयार यांनी त्या शासनाला पाठपुरावा करून व मंत्रालयामध्ये पूर्ण त्याचा पाठपुरावा करून ते जागा मंजूर करून आणली. आणि तिथं उपजिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी तिथं पूर्ण त्यांनी तयारी केली. त्यानंतर इथं वरुड शहरात पहिले त्या ठिकाणी 50 खाटेचं रुग्णालय होतं, पण आता ते तिथं त्यांनी वाढीव आमदारांनी करून आणलं तर 100 खाटाचं रुग्णालय झालेलं आहे. पहिला मजला झालेला आहे, अजून 2 मजले व्हायचे आहे. आणि तिथं पूर्ण सोय रुग्णाची होत आहे. त्यानंतर 1-1.5 वर्षात पूर्ण ते काम पूर्ण होईल. तिथं रक्तपेढीसुद्धा तिथंच होणार आहे. आणि तिथं MRI, CT स्कॅन, कार्डियस ॲम्ब्युलन्स अशी पूर्ण सोय रुग्णाची तिथं होईल. म्हणून वरुड तालुक्याच्या रुग्णाला अमरावती व नागपूर जायची गरज पडणार नाही. आपली सोय पूर्ण इथं होईल. म्हणून ज्या बंदे परिवारांनी ते जागा दिली सहखुशीने त्यांचे मी पूर्ण आभार मानतो. आणि आमदार देवेंद्र भुयार यांनी पाठपुरावा करून ते उपजिल्हा रुग्णालय या वरुड शहरात मंजूर केलं, म्हणून त्यांचे मी एक आभार मानतो. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 33 34 34 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.